नाही चित्ती
उपकार संतांचा 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 उपकार
याती कुळ नाही चित्ती दया अंतरात वसे दया अंतरात वसे तुझेपणा तेथे नसे आपण सारिखे करीती याती कुळ नाही चित्ती उदारपणे उदार उदारपणे उदार एका जनार्दनी निर्धार आपण सारिखे करीती याती कुळ नाही चित्ती विठ्ठल विशाळ पावन वदवी तू कृपा करून मी मूढमती दीन म्हणून कीव भाकितसे तुमचा प्रसाद जाहलिया पूर्ण हरिगुण वर्णिन मी जाण एका वंदितसे चरण सद्गुरूंचे आदरे स्वय भानु जो भानुआराधीला तयाचे कुळी दीपकू दिव्य झाला हरी भक्ती लागोनी तारी समस्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा शरण शरण एकनाथा श्रीमंत शेखनाथ महाराजांचा अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे. आपल्या जाधववाडीमध्ये सेवागिरी आश्रमामध्ये इंचगिरी संप्रदायाचे एक थोर महात्मे भाऊसाहेब महाराजांच्या 107व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण मोठ्या उत्साहात या ठिकाणी जमलेला आहात, उपस्थित आहात आणि आदरणीय हरिभक्तीपरायण श्री सुभाष महाराज घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्व भक्त परिवार मिळून हा सुंदर असा कार्यक्रम दरवर्षी प्रतिवर्षी आयोजित करीत असतो. माझं हे या ठिकाणचं दुसऱ्या वेळचं येणं आहे. साधारणतः 3-4 वर्षांपूर्वी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या दर्शनाचा लाभ झालेला होता आणि आज सर्वांच्या समोर आपल्या सर्वांच्या सेवेसाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या मनीषाताई खांडे यांनी सांगितलं आणि महाराज पण बोलले आणि त्यामुळे आपल्या सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला. त्या सुद्धा आमच्या ऑनलाईनच्या आपल्या सातारा जिल्ह्यातल्या समन्वयक आहेत आणि वारकरी संप्रदायाचे कार्य त्याही माध्यमातून त्यांचं चालू आहे. आपण सर्व परिसरातली ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी मंडळी उपस्थित या ठिकाणी आहात आणि या कार्यक्रमाचा आनंद घेत आहात. एखाद्या माणसानं चांगलं कार्य जेव्हा करायचं ठरवलं तेव्हा त्या चांगल्या कार्यामध्ये ज्यांचा सहभाग असेल त्या सगळ्यांना मात्र त्या परमात्म्याच्या दृष्टीनं खूप अनन्यसाधारण असं महत्व असतं. आपल्याकडे परमार्थ हा सामुदायिकरित्या करण्याचा एक उपक्रम, एक प्रयास हा संत महात्म्यांनी सुरू केला, आपल्या पूर्वसुरींनी सुरू केला आणि तो आजपर्यंत चालू आहे. कारण काय आहे? नाथ महाराजांनी सुद्धा भागवतामध्ये सांगितलंय की एखादं मंदिर बांधायचं असेल, एखादा चांगला उपक्रम सुरू करायचा असेल तर तो उपक्रम एकट्या माणसानं सुरू करायला हरकत नाही, जर त्याची ऐपत असेल आणि जर त्याची श्रद्धा असेल आणि जर ते तो टिकवून ठेवू शकत असेल तर. तसं जर शक्य नसेल तर समविचारी लोकांनी एकत्र येऊन एखादं कार्य हाती घ्यावं आणि ते पणाला लावावं, तडीस द्यावं, असं नाथ महाराजांनी भागवतामध्ये सांगून ठेवलेलं आहे. सामुदायिक परमार्थाचा एक फायदा असा आहे की एकट्या माणसानं केलेला परमार्थ हा एकट्या माणसाला तेवढ्या पुरता फलीभूत होत असतो. परंतु सार्वजनिक ज्या ठिकाणी परमार्थ होतो त्या ठिकाणी प्रत्येकाला सर्वांना मिळणारा जो फायदा आहे, उदाहरण सांगतो,
एकट्यानं आता ज्ञानेश्वरीचं पारायण मला वाटतं चालू आहे, काही पारायण चालू आहे किंवा काही चालू असेल पारायण, किंवा सप्ताहामध्ये सगळीकडे काही ना काहीतरी पारायण चालू असतं. नाथ भागवताचं पारायण, तुकोबारायांच्या गाथ्याचं पारायण, ज्ञानेश्वरीचं पारायण चालू असतं. एखाद्या माणसाने एकट्याने जर का ते पारायण केलं तर त्या माणसाला तो ग्रंथ एकदा वाचल्याचं पुण्य प्राप्त होत असतं. पण 100 माणसं मिळून जर का ते पारायण करत असतील तर प्रत्येकाला 100 पारायण केल्याचं पुण्य प्राप्त होतं. विठ्ठल हा भक्तिशास्त्राचा नियम आहे. त्यामुळे सामुदायिक परमार्थ आपल्या संत महात्म्यांनी सांगितलेला आहे. आपल्याकडे संत महात्म्यांचे कितीतरी असे अभंग आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये असे अभंग उपलब्ध आहेत की ज्याच्यामध्ये असं वर्णन केलेलं आहे की सर्व वारकरी एकत्र आले किंवा सगळ्यांनी एकत्र या, अशा पद्धतीचा एकत्रीकरणाचा परमार्थ हा वारकरी संप्रदायानं सुरू केला आणि भगवान श्रीकृष्ण त्याचा आदर्श आहे. त्यांनी परमात्म्यानं सगळ्यांना जमा करावं आणि त्यांना परमार्थ करायला लावावा. त्या पद्धतीनं संत महात्म्यांनी हा परमार्थ करायला लावलेला, एकत्रितरित्या परमार्थ करायला सांगितलेला आहे. इंचगिरी संप्रदायाचा हा कार्यक्रम या ठिकाणी आहे. वारकरी संप्रदाय हा सर्व संप्रदायांना पोटात घेणारा संप्रदाय. मला सांगता येणार नाही इंचगिरी संप्रदायाचं तत्वज्ञान काय आहे, परंतु निश्चितपणे मी हे सांगू शकेल की परमात्म्याची प्राप्ती करून घ्यावी हा मात्र मूल सिद्धांत त्याचा असावा. विठ्ठल वारकरी संप्रदाय एवढा मोठ्या प्रमाणामध्ये पसरण्याचं कारण असं आहे की वारकरी संप्रदाय हा आचारशील संप्रदाय आहे, आचारावरती आधारित असणारा संप्रदाय आहे. वारकरी संप्रदायाचं मोठेपण सांगण्याचं कारण एवढं आहे की सगळे संप्रदाय, मग ज्ञानोबारायांचा नाथ संप्रदाय असेल, एकनाथ महाराजांचा दत्त संप्रदाय असेल, तुकोबारायांचा चैतन्य संप्रदाय असेल, समर्थ रामदास स्वामींचा स्वरूप संप्रदाय असेल किंवा इंचगिरी संप्रदाय असेल, या सगळ्या तत्वज्ञानाचं एकीकरण वारकरी संप्रदायामध्ये झालेलं आहे. त्यामुळे मी नेहमी सांगत असतो वारकरी संप्रदायाचं पोट फार मोठं आहे, म्हणून त्यांच्या कीर्तनकारांचं थोडं मोठंच असतं. एक फरक सांगतो आपल्याला, महत्वाचा फरक सांगतो. इतर संप्रदायामध्ये आणि वारकरी संप्रदायामध्ये काय फरक आहे? वारकरी संप्रदायाचा मी आपल्याला सांगितलं आचाराला महत्व आहे. बाकीच्याही संप्रदायामध्ये आचाराला, त्याच्या उपचाराला महत्व आहेच आहे. कुठलं तरी एक उपास्य दैवत असतं. कुठलाही संप्रदाय स्थापन करण्यासाठी त्याचा एखादं उपास्य दैवत असावं लागतं. त्याच्यासाठी एक आचारसंहिता ठरवली जाते आणि आचारसंहिता ठरवली जाते ते कुठल्या तरी ग्रंथाच्या आधाराने ठरवली जाते. प्रत्येक संप्रदाय जो आहे तो कुठल्या ना कुठल्या तरी माणसानं स्थापन केलेला आहे. बरं का, मी आपल्याला फरक सांगतो सर्व संप्रदायांचा आणि वारकरी संप्रदायाचा. सर्व संप्रदाय म्हणजे आधी जे नाव घेतली ते सगळे संप्रदाय त्याच्यामध्ये आले. वारकरी संप्रदायामध्ये एकीकरण झालं म्हणजे काय? आता बघा, बरेचसे जे संप्रदाय आहेत ते त्याच्या स्थापन ज्यांनी केलं त्याच्या नावावरती आधारित आहेत. वल्लभ संप्रदाय, रामानुज संप्रदाय, रामानंदी संप्रदाय, मध्व संप्रदाय, कितीतरी संप्रदायाची नाव आहेत. संप्रदाय म्हणजे काय? एखादा विशिष्ट विचार आपण समोर घेऊन तो लोकांना आवडतोय आणि त्याप्रमाणे लोक अनुसरण जर करत असतील तर त्याला संप्रदाय असं म्हणण्यात येतं. आणि ज्या माणसानं त्या संप्रदायाची स्थापना केली त्या माणसाच्या नावानं तो ओळखला जातो. रामदास स्वामींनी कधीही संप्रदायाची स्थापना कुठल्याही केलेली नाही, परंतु तरी सुद्धा त्यांचे अनुयायी जे आहेत ते समर्थ संप्रदाय किंवा रामदासी संप्रदाय असं स्वतःला म्हणूनच घेतात. पण वारकरी संप्रदायाची स्थापना ही कोणीही केलेली नाही. जर ज्ञानोबारायांनी जर का स्थापना केली असती तर ज्ञानेश्वरी संप्रदाय असं त्याचं नाव झालं असतं. नाथ महाराजांनी केली असती एकनाथी संप्रदाय, तुकोबारायांनी केली तुकारामी संप्रदाय असं त्याचं नाव झालं असतं. पण वारकरी संप्रदायाचा स्थापना करणारा कोणी नाही. अनादी कालापासून तो संप्रदाय चालत आलेला आहे आणि त्यामुळे वारकरी संप्रदायाला आचाराचं नाव आहे, लक्षात ठेवा. बाकीच्या काही संप्रदायामध्ये विचाराची नावं असतील, स्थापकांची नावं असतील. प्रजापिता ब्रह्मकुमारी कोणीतरी ते स्थापन केलं, त्याचे कोणीतरी फॉलोअर्स आहेत. असे अनेक संप्रदाय महाराष्ट्राच्या पाठीवरती आहेत की ज्यांचा मूलतः वारकरी संप्रदायाशी काहीही संबंध नाही, परंतु वारकरी संप्रदायाचा विचार जवळचा वाटल्यामुळे वारकरी संप्रदायाचं अनुसरण त्या लोकांनी केलेलं आपण पाहू शकतो.
उदाहरण मी आपल्याला नावासकट सांगेन. संत गजानन महाराज शेगावचे, त्यांचा कुठेही असा उल्लेख नाही की ते पंढरीचे वारकरी होते किंवा वारकरी संप्रदायाचे होते. पण आज जेव्हा त्यांची दिंडी निघते तेव्हा सगळ्या वारकऱ्यांनी आदर्श घ्यावा की अशा पद्धतीची वारकऱ्यांची दिंडी असावी, असा आदर्श ते समोर उभा करतात. वारकरी संप्रदायाशी संलग्नता ही त्यामुळे आहे कारण वारकरी संप्रदायाने सगळ्यांना आवाहन केलं, या रे लहान थोर याती भलते परिणर सकाळसी येथे आहे अधिकार, सकाळसी येथे आहे अधिकार, सगळ्यांना या ठिकाणी अधिकार आहे. कोणीही असाल, स्त्री असाल, पुरुष असाल, ब्राह्मण असाल, क्षत्रिय असाल, वैश्य असाल, शूद्र असाल, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळाही अधिकार असं नाथ महाराज सांगतात. वारकरी काही संप्रदायामध्ये काही विशिष्ट माणसांनाच काहीतरी क्रिया करण्याची परवानगी आहे, पण वारकरी संप्रदायामध्ये नामस्मरण घेण्याची परवानगी मात्र सर्वांना आहे. आणि म्हणून वारकरी संप्रदाय हा सर्व संप्रदायांपेक्षा श्रेष्ठ संप्रदाय समजला जातो. याला कोणाचं तरी नाव प्राप्त झालेलं नाहीये, आचारामुळे त्या संप्रदायाचं नाव तयार झालेलं आहे. जो वारी करतो तो वारकरी आणि तो संप्रदाय, अशा अनेक लोकांचं एकत्रीकरण म्हणजे वारकरी संप्रदाय. आणि त्यामुळे अशा वारकरी संप्रदायाशी संलग्न असणारे अनेक संप्रदाय आहेत आणि त्यापैकी इंचगिरी संप्रदाय आहे. मोठ्या प्रमाणामध्ये या परिसरामध्ये मी जेव्हा जेव्हा येतो या परिसरामध्ये म्हणजे कोल्हापूर, सांगली, सातारा या भागामध्ये इंचगिरी संप्रदायाचं खूप महत्व आहे. अनेक भाविक भक्त त्या ठिकाणी एकत्रित येऊन कार्यक्रम करत असतात. त्यामुळे मला ह्या संप्रदायाबद्दल बऱ्यापैकी माहिती आहेच. आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहता आणि प्रतिवर्षीप्रमाणे सुंदर असा हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच. आता आपण आपल्या अभंगाकडे येऊयात. या अभंगामध्ये नाथ महाराजांनी संतांच्या विषयी कृतज्ञता वर्णन केलेली आहे, व्यक्त केलेली आहे. एखाद्याच्या विषयी मनामध्ये आदरभाव असेल आणि त्या आदरभावाची जाणीव जर का त्याला झाली तर हा जो वृत्तीचा भाव आहे त्याला कृतज्ञता असं म्हणतात. आणि तो ज्यानं धारण केलेला आहे त्याला कृतज्ञ असं म्हणतात. एखाद्याच्या विषयी द्वेषभाव निर्माण झालेला असेल, एखाद्याने आपल्यावरती कृपा केली आणि त्या केलेल्या उपकाराची परतफेड जर का अपकारानं केली तर तो जो वृत्तीभाव अंतःकरणामध्ये प्रकट झालेला असतो त्याला कृतघ्नता असं म्हणतात. आणि तो जो धारण करतो तो कृतघ्न असतो. कृतज्ञ आणि कृतघ्न याच्यामध्ये फरक आहे. केलेल्या उपकाराची जाणीव ठेवतो तो कृतज्ञ आणि केलेल्या उपकारांना विसरून पुन्हा अपकार करतो तो कृतघ्न. अशा पद्धतीची कृतज्ञ आणि कृतघ्नाची व्याख्या ही आपल्याला पाहायला सापडते. एकनाथ महाराज संतांच्या बाबतीमध्ये वर्णन करतात, संतांचं कौतुक करतात, संतांचा गुणविशेष आपल्याला सांगतात. त्याचा अर्थ संत महात्म्यांनी केलेल्या उपकाराची जाणीव ही एकनाथ महाराजांना आहे. सर्व संत हे कृतज्ञतेच्या पातळीमध्ये मोडतात कारण सगळ्या संतांनी एकमेकांचं वर्णन केलेलं आहे. नामदेवरायांनी ज्ञानोबारायांचं वर्णन केलेलं आहे. नामदेवरायांनी अजून त्यांच्या भावंडांचंही वर्णन केलंय. नाथ महाराजांनी ज्ञानोबारायांनी भावंड असतील, नामदेवराय असतील, सावतोबा असतील, त्यानंतर गोरा कुंभार असतील, चोखामेळा महाराज असतील, या सगळ्यांचं वर्णन केलेलं आहे. तुकाराम महाराजांनी ज्ञानोबारायांचं वर्णन केलं, नाथ महाराजांचं वर्णन केलं, निळोबारायांनी सुद्धा आधीच्या सगळ्या संतांचं वर्णन केलेलं आहे. ही परंपरा का निर्माण झाली? कारण एकमेकांच्या विषयी असलेला कृतज्ञतेचा भाव आणि तुम्ही केलेले उपकार याच्यातून आम्ही उतराई होऊ शकत नाही. केले उपकार सांगू काय बापन करी ऐसी माय
आई बाप जेवढे उपकार करू शकत नाहीत तेवढे उपकार आमच्या संत महात्म्यांनी आपल्यावरती करून ठेवलेले आहेत आणि त्यामुळे संत महात्म्यांनी केलेल्या उपकाराची जाणीव ही सगळ्या संतांनी ठेवलेली आपण पाहू शकतो. व्यवहारामध्ये अशी माणसं असतात की एखाद्याने आपल्यावरती कृपा केली तर त्याच्यावरती ते अवकृपा करत असतात. एखाद्याने मदत केली पण त्या मदतीचा ते गैरफायदा घेत असतात. झालं असं, एक माणूस रस्त्यानं चालला होता, जुना काळ, आणि जुन्या काळात थोडस पाऊल वाटेनं जात असताना जंगल वगैरे कुठेतरी लागलं. चालून चालून दबून तो माणूस थकला आणि थकल्यानंतर झालं असं की एका झाडाखाली तो झोपला. झाडाखाली झोपल्यानंतर असं झालं, दुपारची वेळ होती, रखरखत ऊन होतं, परंतु एका झाडाखाली तो बसला आणि अत्यंत गाढ झोप त्याला लागली. आता झालं असं, आता झाड असतं त्याला काही पानं असतात, कधी कधी काय होतं, थोडस झाड हललं किंवा सूर्य इकडचा तिकडे गेला की कुठून तरी प्रकाश चेहऱ्यावरती आपल्या पडतो, मग आपण थोडस जागा तरी बदलतो, नाहीतर तोंड तरी आपण फिरवतो. पण गाढ झोप लागलेली त्याला आणि त्याला काही कळेना, पण त्याला त्रास मात्र होऊ लागला. त्या झाडावरती एक पक्षी बसलेला होता, एक राजहंस बसलेला होता आणि तो राजहंस बसलेला असताना त्या राजहंसाला असं वाटलं की हा माझ्या झाडाखाली आलेला आहे. हा प्रवास करणारा आहे, हा प्रवासी आहे आणि आता हा थकलेला असल्यामुळे मी ज्या झाडावरती बसलेलो आहे, ज्या झाडावरती माझी मालकी आहे, त्या झाडावरती मी बसलेलो आहे आणि तिथे वाटसरू आलेला आहे. त्याचं रक्षण करणं, त्याला काहीतरी मदत करणं, कारण तो माझा पाहुणा आहे. पाहुण्याला आल्यानंतर काय करावं, आसन तरी द्यावं, पाणी तरी द्यावं, मला काही देता येत नाही कारण मी एक पक्षी आहे. मग मी असं काहीतरी करावं की माझ्या वतीनं त्याची काहीतरी सेवा घडावी. मग जिथून तो सूर्यप्रकाश त्याच्या तोंडावर येऊन त्याच्या डोळ्याला त्रास होऊ लागला, त्या राजहंसानं असा पंख उभा करून असं उभं राहावं आणि त्या पंखानं त्याच्या त्वचावरती येणारा जो सूर्यकिरण आहे, त्या सूर्यकिरणाला त्यांनी परावर्तित करून टाकावं, त्याच्यापर्यंत पोचू देऊ नये. असं झालं आणि दुपार सगळी संध्याकाळची वेळ झाली. आता काय झालं, संध्याकाळची वेळ झाल्यानंतर तो माणूस उठला आणि उठल्यानंतर बघितलं आता रात्र झाली, करायचं काय करावं, त्याला सूचना, कुठे जावं त्याला कळेना. शेवटी त्याने इकडे तिकडे बघितलं आणि तो राजहंस आहे, त्या राजहंसाकडे त्याचं लक्ष गेलं. राजहंसाकडे लक्ष गेलं, राजहंस त्याला बोलला, मनुष्य भाषेमध्ये, मनुष्यवाणीमध्ये बोलला. त्यांनी सांगितलं आता तू कुठे जाऊ नकोस, कारण तू आता जर इथून पुढे कुठेतरी जाशील तर एखादं हिंस्र श्वापद जे आहे ते तुला खाईल, तुला मारून टाकील, त्यामुळे तू कुठेही जाऊ नको, इथे तुझ्यासाठी सुरक्षित जागा आहे आणि तू इथे थांब. त्यांनी सांगितलं पण मी झोपलेलो होतो, तू जागा होतास, पण आता काय करायचं, आता तर मला झोप येणार नाही. त्यांनी सांगितलं दुपारची, त्या राजहंसाने सांगितलं दुपारी माझी झोपायची वेळ असते, परंतु मी काही दुपारी झोपलो नाही, त्यामुळे आता मला जरा झोप घ्यावीशी वाटते. म्हटले मी झाडावरती झोपतो, एक काम करतो म्हटले की झाडावरती तुला तर काही येता येणार नाही, पण तू पाहुणा आहेस, आपण गप्पा मारण्यासाठी तो खाली आला आणि त्याच्याशी गप्पा मारता मारता त्यांनी सांगितलं मी आता झोपतो आणि तू आता माझं रक्षण कर, कारण मी खाली तुझ्यासाठी येतोय. असं म्हटल्याच्या नंतर त्याने सांगितलं ठीक आहे, काय हरकत नाही. आणि त्यानं काय केलं, ते राजहंस झोपला आणि तो माणूस मात्र जागा राहिला. आता चालून प्रवास केलेला होता, बरोबरची शिदोरी संपली होती. त्यानं असा विचार केला की आता भूक लागली, काय करावं. त्यांनी त्या राजहंसाला झोपेमध्ये मारून टाकलं आणि त्याचं मांस उकडून खाऊन टाकलं. दृष्टांत संपला. त्या राजहंसानं त्या माणसावरती उपकार केलेले होते. अजून तो दृष्टांत पुढे आहे, पण मला हा भाग इथे सांगायचा आहे. मला मुद्दा माझा हा आहे, त्या राजहंसानं त्या माणसावरती कृपा केली, परंतु त्या कृपेचा परिणाम त्याच्यावरती चांगला झाला नाही. कृतज्ञता बाळगण्यापेक्षा त्यानं उपकार करणाऱ्यावरतीच अपकार करून टाकला. पुढे काय झालं, मग तो माणूस मेला आणि नंतर मग तो वर गेला, त्याचं सगळं गणित बघितलं आणि ते सगळं त्या चित्रगुप्तानं ते बघितल्याच्या नंतर, वही बघितल्याच्या नंतर काय झालं, त्यांनी सांगितलं की तुला असं जगण्याचा अधिकार नाही. म्हटले तुझं जे पार्थिव शरीर आहे ते इथे सुद्धा टाकता येणार नाही, आम्हाला कुठेतरी टाकावं लागेल की जिथे गिधाड वगैरे असतात आणि ते खातील. तर गिधाडाला सुद्धा ते खावंसं वाटलं नाही. त्यांनी सांगितलं गिधाडाने खाल्लं की ते वास पसरला आणि गिधाडांनी सांगितलं ह्या वासाचाही आम्हाला त्रास होऊ लागला. बरं का, गिधाड म्हणू लागले त्या वासाचाही त्रास होऊ लागला. त्यांनी सांगितलं ते ब्रह्मराक्षस जिथे असतात तिथे या सडक्या माणसाला पाठवून द्या.
त्यामुळे ते सडलेलं त्या माणसाचं मांस जे आहे ते त्या ब्रह्मराक्षसांकडे पाठवलं. त्या ब्रह्मराक्षसांनी तो सुद्धा सडलेलं त्यांना चालतं, पण तरी सुद्धा त्यांनी सांगितलं, वास घेतला आणि सांगितलं हा कृतघ्न आहे म्हटले, आणि ह्या कृतघ्नाचं मांस आम्ही सुद्धा खातोय. विठ्ठल विठ्ठल. त्यामुळे आपल्यावरती जो कोणी माणूस कुठल्याही प्रकारचा उपकार करेल त्या उपकाराची जाणीव आपल्या अंतःकरणामध्ये असली पाहिजे. संत एकमेकांचं वर्णन करतात, त्याचं कारण असं आहे त्यांनी अनुभवलेलं आहे, त्यांची कृपा अनुभवलेली आहे. ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी लिहिली आहे, नाथ महाराजांनी भागवत लिहिलंय, तुकोबारांनी गाथा लिहिली, सगळ्या संतांनी गाथा लिहून काढली. हे संत महात्म्याने आपल्यावरती केलेले उपकार आहेत. त्यामुळे या उपकाराची जाणीव आपल्याला असणं गरजेचं आहे. आणि ती फक्त जाणीव असून उपयोग नाही. व्यवहारामध्ये सुद्धा किंवा सामान्य जीवन जगत असताना सुद्धा काय होतं की माणूस कोणाच्या तरी छत्रछायेखाली लहानाचा मोठा होतो. बरं का, लक्षात घ्या. व्यवहारामध्ये अशी खूप उदाहरणं आपल्याला बघायला सापडतात की एखाद्या कोणाच्या तरी माणसाच्या छत्रछायेखाली माणूस लहानाचा मोठा होतो, परंतु केलेल्या उपकारांची जाण त्याला राहत नाही. आणि जेव्हा तो मोठा होतो तेव्हा मात्र तो त्याच्यावरतीच उलटतो आणि त्याच्यावरती उलटून मात्र त्याच दमन केल्याशिवाय तो राहत नाही. ही व्यवहारामध्ये आपण कायम उदाहरणं बघत असतो. राजकारणात अशी उदाहरणं जास्त आपल्याला बघायला सापडतात. ज्यांनी मोठं केलं त्याच्याच डोक्यावरती जाऊन माणसं बसतात आणि मग त्या उपकाराची जाणीव ठेवत नाहीत. परंतु संत महात्मे हे सहृदयी असल्यामुळे त्यांना या उपकाराची जाणीव, संतांनी केलेल्या उपकाराची जाणीव आहे आणि म्हणून संत महात्मे ते वर्णन करतात. तशाच पद्धतीनं नाथ महाराजांना आपल्या पूर्वसुरींनी ज्या काही गोष्टी करून ठेवलेल्या आहेत त्या उपकाराची जाणीव आहे आणि म्हणूनच नाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये त्याचं वर्णन करतात.
सांगितलं संतांच्या उपकाराबद्दल मी काय बोलू. वास्तविक बघता आपल्याला भगवंतानं जे तोंड दिलेलं आहे ते चांगल्या गोष्टी बोलण्यासाठीच दिलेलं आहे. परंतु काही माणसं अशी असतात की त्यांचं जे प्रत्येक वाक्य असतं ते शिवीच्या संपुटामध्ये असतं बरं का. अशी खूप माणसं बघायला सापडतात. तोंडावर वाक्याला शिव्या तोंडावरती आपण व्यवहारामध्ये माणसं पाहतो. अगदी म्हणजे पारमार्थिक भाषेत बोलायचं तर त्या शिव्यांच्या संपुटात वाक्य असतं बरं का. त्या आपल्याला परमात्म्यानं जे मुख दिलेलं आहे आपण ऐकत असता सगळ्या कीर्तनकारांकडनं की परमात्म्यानं दिली इंद्रिय हात पाय कान डोळे बोला या वचन जेणे तू जोडसी नारायण असे जीवपण भवरोग. प्रत्येक इंद्रियांचा वापर हा परमात्म्यासाठी करणं अपेक्षित आहे आणि म्हणून परमात्म्यानं आपल्याला सगळी इंद्रिय दिलेत. आता या ठिकाणी बोलण्याचा विषय असल्यामुळे फक्त आपण एका इंद्रियाचा थोडासा विचार करूयात. नाथ महाराजांनी सांगितलं संतांचा उपकार सांगावया नाही पार. त्यांच्या उपकाराचं मी वर्णन करू शकत नाही, मला सांगता येणार नाही त्यांनी मला कशा पद्धतीनं तारलं, कशा पद्धतीनं त्यांनी कोणते कोणते उपकार केले हे मला शब्दामध्ये व्यक्त करणं जमणार नाही असं नाथ महाराज सांगतात. आपल्याला मुख परमात्म्याने दिलं आपण बघितलं. त्या मुखानं काय करायचंय परमात्म्याचं वर्णन करायचं आहे पण आपल्याकडनं परमात्म्याचं वर्णन होत नाही. संत महात्म्यांचं वर्णन करायचंय पण ते होत नाही. आपण पालखीच्या वाटेवरती आषाढी एकादशीच्या वेळी जे काही नित्य भजन असतं सकाळचं त्याच्यामध्ये आपण आंधळा पांगळा मुका बहिरा वगैरे जोगी वगैरे हे सगळे म्हणत असतो. आता हे म्हणत असताना काय येतं मुका येतो. मुका झालो वाचा गेली होतो पंडित महात्म्याने दशग्रंथ षडशास्त्र पुराणी चारी वेद मुखोद्गतवाणी गर्वामध्ये झाली सर्वहानी. जिव्हाला चावली भोजना दुग्धघृत शर्करा पक्वांना निंदिले उपांना तेणे पातलो मुखबंधना साधू संतांची निंदा केली. याच्यावरती मला बोलायचं आहे. काय केलं हरिभक्तांची स्तुती नाही केली. या मुखानं काय केलं साधू संतांची निंदाच केली. हरिभक्तांची स्तुती मात्र या मुखानं झालेली नाही. आपल्याला परमात्म्यानं मुख दिला आहे. नाथ महाराज सांगतात हरि बोला नाहीतरी बोला 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 हरि बोला व्यर्थ गलबला करू नका, व्यर्थ गलबला करू नका. हरी मोगे गाता हर पल चिंता, हरी मोगे गाता हर पल चिंता. व्यर्थ गलबला करू नका, व्यर्थ गलबला करू नका. हरी मोगे गाता हर पल चिंता, हरी मोगे गाता नाथ महाराजांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलंय हरी बोला नाहीतरी अबोला. नाहीतर काहीच बोलू नका. काहीतरी चांगलंच बोलायचं असेल तर, नाहीतर नाही बोललं तरी.
विठोबाचे गोड नाम विठोबाचे, विठोबाचं असणारं गोड नाम माझ्या मुखानं घ्या, असा आपल्या इंद्रियांना सल्ला संत महात्मे देतात. नाथ महाराज सांगतात एकतर हरी बोलायचं, काहीतरी चांगलं बोलायचं, ज्याला संस्कृत मध्ये भद्र असं म्हणतात, पवित्र, काहीतरी चांगलं, काहीतरी शुभ असं बोललं पाहिजे. असं म्हणतात की आपण घरामध्ये बसलेला असताना कधी अशुभ बोलायचं नाही. जरा हळू जा नाही तर तुझा ऍक्सिडेंट होईल म्हणू नका. का? कारण वास्तुदेवता तथास्तु म्हणत असते. लक्षात घ्या, वास्तुदेवता तथास्तु म्हणत असते. तुम्ही काही मागा, तुम्ही काही म्हणा, तथास्तु. त्यामुळे कधी पण चांगलं बोलायचं, घरामध्ये काही वाईट बोलायचं नाही. खूप लोकांना अशी सवय असते, वाईट बोलत, कायम वाईट बोलत असतात. बोलू नका. चांगलं बोललं तर चांगलं होईल. काही माणसं बोलतच असतात, काही माणसं अजिबातच बोलत नाही. अजिबात न बोललेली माणसं खूप बोलणाऱ्या माणसांपेक्षा केव्हाही चांगली असतात. ओळखू येत नाहीत बरं का, मन कळत नाही का लोकांचं. कमी बोलणारी माणसं जरा जास्त घातक असतात. जरा मानसिकताही जाता जाता समजून जातो. कारण कीर्तनामध्ये काही ठीक आहे, परमार्थ भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न करावे, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवरावे, जे नाही करून अंतरी मूर्ती ठसावी श्री हरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. संतांच्या घरची कीर्तन मर्यादा जी नाथ महाराज सांगतात तीच मी सांगणार आहे. हे ज्ञान आहे, भक्ती ज्ञानाविरहित. आता हे मी सांगतोय ते ज्ञानच आहे की, फक्त मानसिकतेचं ज्ञान आहे. मानसशास्त्र मी आपल्याला सांगतो. कमी बोलणारी जी माणसं असतात ते आतमध्ये भरपूर गोष्टी साठवून ठेवलेल्या असतात. एकदम शांत जो माणूस असतो तो कधीतरी असा भडकतो की आयुष्यात तो कधी इतर वेळी भडकत नसेल बरं का. त्यामुळे शांत माणसं हा फार शांत आहे, फार शांत आहे असं म्हणून उगाच अत्याचार त्याच्यावर बिचारावर करू नका, कारण कधी त्याचा भडका होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे ही मानसिकता, हे मानसशास्त्र आहे. मग काय की काही माणसांना खूप बडबड करायची सवय असते, काही माणसं खूप शांत असतात, काही माणसं मोजक्याच शब्दात बोलत असतात, ज्याला सूत्रवत भाष्य असं म्हणतात. की अगदी थोडंसं बोलायचं, कामापुरतं बोलायचं, गरज असेल तरच बोलायचं, गरज नसताना बोलायचं नाही. काही माणसं वकिलाकडे जातात सल्ला घेण्यासाठी आणि त्या वकिलाला सल्ला देऊन परत येतात. अशी माणसं जगामध्ये असतात. अनुभवाला येणारी अशी मंडळी आपण पाहू शकतो. त्यामुळे कमी बोलायचं बरं का, कमी बोलायचं, कामापुरतं हरी बोला नाही तरी अबोला. झालं असं घडलेली घटना आहे बरं का, विदेशामध्ये घडलेली घटना आहे. त्या एका राज्यामध्ये, आता राज्याचं नाव मला आठवत नाही, पण एका राज्यामध्ये राजेशाही होती आणि त्या राजेशाहीच्या विरोधामध्ये एक माणूस उभा राहिला आणि त्यांनी सांगितलं की सगळ्या जगामध्ये लोकशाही चालू आहे आणि आपण आपल्याकडे राजेशाही का सहन करायची. योग्य होतं, काही वाईट नव्हतं. जगामध्ये जर लोकशाही चालू आहे, अशात घडलेली घटना काही वर्षांपूर्वी, तर आपल्याच देशामध्ये राजेशाही आपण का खपवून घ्यायची. हा राजा आपल्याला चांगल्या गोष्टी देत नाही बरं का. राजेशाही सुद्धा फार वाईट आहे असं नाही. जर राजा सगळ्यांचं पालन पोषण चांगलं करत असेल तर राजेशाही सुद्धा चांगली आहे. इतके वर्ष आपल्याकडे राजेशाहीच होती, लोकशाहीची लखतर आपण पाहतोय काय, पाहतोय आपण लोकशाहीमध्ये काय. ठीक आहे, याचा अर्थ मी काही राजेशाहीचा पुरस्कर्ता आहे असं समजू नका, लोकशाहीचाच पुरस्कर्ता आहे. पण राजा जर का चांगला असेल तर ती राजेशाही चांगली, तो राजा बिचारा चांगला होता. परंतु जगामध्ये लोकशाही चालू आहे आणि आपल्याकडे आपण राजेशाही का सहन करायची. म्हणून तो माणूस एक पेटून उठला आणि त्यांनी त्या राज्यातली, त्या देशातली लाखो माणसं आपल्या पाठीशी उभी केली. बोलण्याच्या बळावरती लाखो माणसं आपल्या पाठीशी उभी केली. बोलणं त्याचं अतिशय सुंदर आणि आक्रमक पद्धतीचं असल्यामुळे तरुणांचा मोठा ओढा त्याच्याकडे निर्माण झाला. खूप मोठी तरुणांची एक फळी त्याच्याबरोबर तयार झाली आणि त्याला असं वाटलं की आता आपण या बळावरती या राजाला हाणून पाडू आणि आपली लोकशाही आणू. विचार वाईट नव्हता, पण बोलण्याची सवय कशी मला सांगतो. सतत बोलत राहायचं. कुठेही दिसला, चार माणसं दिसले, या राजाने आपल्याला काय दिलं, आपल्याला त्रासच याच्यामध्ये होतोय, जगामध्ये सगळे असं चालू आहे, आपल्याचकडे असं का. ही काही नेत्यांची सवय असते. श्रद्धांजली द्यायला गेले तरी असं बोलतात की जसं काही इलेक्शनचं भाषण. सवय लागलेली असते काही लोकांना. त्या माणसाला तशी सवय. काय काय राजाने केलं, काय असं केलं, त्यांनी हे दिलं नाही, त्यांनी ते दिलं नाही. लोक आकर्षित व्हायचे. राजानं सांगितलं जरा याला पकडा, याला पकडा, कारण याला मारल्याशिवाय आपलं राज्य आता वाचणार नाही. सैनिकांना सांगितलं याला आणा आणि फासावरती चढवा. माझ्या समोर आणायचं सुद्धा नाही.
सैनिक पसरले. जिथे जिथे त्याची सभा चालू असायची त्याची फळी सुद्धा एवढी जोरदार होती की बरोबर त्याला खबर लागायची की सैनिक आलेत आणि तो तिथनं पळून जायचा. त्या सैनिकांच्या सुद्धा हाती लागत नसत. कित्येक वेळा त्याचा पाठलाग केला परंतु काही ना काहीतरी तो असं काहीतरी करायचा की ज्यानं तो पोलिसांच्या हाती लागायचा नाही. आता काय झालं, एक दिवस तो हाती लागला आणि हाती लागल्यानंतर राजाने सांगितलं होतं पकडलं की त्याला फासावर लटकवा. माझ्या समोर सुद्धा त्याला आणायचं नाही. त्याला पकडलं. फासावरती लटकवण्यासाठी ती मोठी मोठी आडदांड माणसं असतात. ती तिथे उभी, त्याच्या डोक्यावरती ते काळा कपडा घातला, त्या फळीवरती उभं केलं, गळ्यामध्ये फासाचा दोर घातला. त्या कुठल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं फाशी द्या, त्याने तो रॉड सुद्धा ओढला. रॉड ओढल्यानंतर ती फळी बाजूला झाली. फासावरती तो लटकला, पाय जोरजोरात झटके मारून लागला. त्या झटक्यामुळे काय झालं, तो दोरा तुटला, ती दोरखंड तुटला आणि तो खाली पडला. दोरा तुटला, दोरखंड तो तुटला आणि तो खाली पडला. तो राजा न्यायप्रिय होता आणि त्या राज्यामध्ये असा नियम होता की फाशी देत असताना जर का एखादा माणूस जिवंत वाचला तर त्याच्यावरती भगवंताची कृपा आहे असं समजून त्याला मुक्त करण्यात यावं. इतकं जेरीला आणलेलं त्या माणसाने, एवढे कष्ट करून त्या सैनिकांनी पकडलं आणि नियम असा की आता त्याला सोडावं लागणार आहे. सैनिक सुद्धा विचार करू लागले किती कष्ट केले आणि याला पकडून आणलंय, आता काय करायचं. पण राजाला त्रास देणार, बहुतेक राजा याला फासावर पुन्हा लटकवायला सांगतो की काय असं वाटलं. तो सैनिक एक धावत धावत राजाकडे गेला आणि त्याने सांगितलं, म्हणजे महाराज त्याला आपण पकडलं होतं, फासावरती दिलं होतं आणि फासावरती दिल्यानंतर झालं असं की तो दोरखंड तुटला आणि तो वाचला. राजानं सांगितलं सोडून द्या. नियम आहे, सोडून द्या म्हटले. आता तो सुटणार, शांत बसायला पाहिजे की यांनी सांगितलं जो राजा आपल्याला फासाचा दोर चांगला देऊ शकत नाही तो आपलं काय भलं करणार. दुसरा सैनिक पळत गेला, निरोप दिला. त्यांनी सांगितलं आता जरा चांगला दोरा वापरा. विठ्ठल जिथे बोलायचं तिथे बोलायचं नाही, नाही तिथे बडबड करत बसायची. हरी बोला नाहीतर या बोला, चांगलं बोलायचं नाही तर बोलायचं नाही. संत महात्म्यांना माहिती होतं संतांचं वर्णन आपल्या मुखानं करणं अपेक्षित आहे. साधू संतांची निंदा केली नाही तर काय होतं, साधू संतांची निंदा केली, हरिभक्तांची स्तुती नाही केली, तेणे वाचा तुंबू झाली. परिणाम काय झाला, साधू संतांची निंदा केली आणि हरिभक्तांची स्तुती न केल्यामुळे पुढच्या जन्मामध्ये त्याला मुक्याचा जन्म प्राप्त झाला. कर्म केले, कर्म झाले, तेची भोग आले नाहीत. महाराज सांगतात जे जे काही आपण कर्म करत असतो ते आपल्याला या जन्मामध्ये नाही तर पुढच्या जन्मामध्ये भोगावं लागतं. मी नेहमी सांगत असतो कर्माचा सिद्धांत जो आपल्या हिंदू धर्मामध्ये, सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये सांगितलाय तर तसा कुठल्याही धर्मामध्ये सांगितलेला नाही. जन्मोजन्मी जे आपण पाप पुण्य, फार सोपं आहे बरं का, ही आपण म्हणतो व्यवहारामध्ये बोलतो ही त्याच्या कर्माची फळं आहेत. पण कर्माची फळं म्हणजे काय, कुठले कर्म, याचा थोडासा विचार जर आपण केला तर लक्षात येईल. फार सुंदर आहे, सोपं आहे. मी अगदी 2च मिनिटात सांगेन पण लक्ष द्या, म्हणजे कर्म काय असतं हे तुमच्या लक्षात येईल. जन्मोजन्मी जे आपण आपला हा जो जन्म आहे या जन्माच्या आधी आपले जे काही जन्म झालेले आहेत त्या जन्मोजन्मामध्ये जे काही आपल्याकडनं पाप किंवा पुण्य घडलेलं असतं त्याचा साठा एका ठिकाणी झालेला असतो आणि त्याला संचित म्हणायचं. तुकोबारा म्हणतात भोगणे ते फळ संचिताचे, संचित हा साठा झालेला असतो. आता काय होतं, उदाहरण देतो आपल्याला बरं का. बँकेमध्ये एखाद्या माणसाचे 100 रुपये आहेत आणि त्यांनी आज त्याच्यातले 10 रुपये काढले. किती शिल्लक राहिले, 90. दुसऱ्यांदा एटीएम मध्ये गेला, पुन्हा 10 रुपये काढले, किती, 80. आता त्यांनी काय केलं, 10 रुपये पुन्हा त्याच्यामध्ये टाकले. आता किती झाले, 90. पुन्हा काढायचे असतील 10 रुपये तर शिल्लक किती राहिले. चांगलं गणित आहे, चांगलं गणित आहे तुमच्या सगळ्यांचं, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. त्यांनी काही रुपये काढले आणि काही रुपये जमा केले. हा सिद्धांत, कर्माचा सिद्धांत. काही रुपये काढले याचा अर्थ या जन्मामध्ये केलेले जे काही पाप किंवा पुण्य आहे ते या जन्मामध्ये भोगलं आणि संपून टाकलं. परंतु या जन्मामध्ये जे मी काही केलंय त्याचं फळ काय,
त्याचा परिणाम पुढच्या जन्मावरती होणार आहे. म्हणजे 100 जन्म जर का मागचे आपले झाले असतील तर त्या 100 जन्मामधलं आणि ह्या एका जन्मामधलं म्हणजे 101व्या जन्मामधलं जर का त्यानं मागच्या 100 जन्मामधलं जर का पाप पुण्य 50% संपलं तर त्याचे 50% शिल्लक आहे आणि या जन्मातलं काही राहिलेलं ते आणि त्याला जर मरण आलं तर ते भोगण्यासाठी त्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो. कर्माचा सिद्धांत सरळ सरळ आहे. अनेक पंथांनी पुनर्जन्म मानलेला नाही पण आपल्या हिंदू धर्मामध्ये पुनर्जन्म का मानलेला आहे कारण हा कर्माचा सिद्धांत आहे. जन्मोजन्मी जे पाप पुण्य केलेलं आहे ते संचित स्वरूपानं जमा होतं आणि ते या जन्मामध्ये आपल्याला प्रारब्धाच्या रूपानं भोगून संपवावं लागतं आणि हे प्रारब्ध आणि त्या प्रारब्धाच्या बरोबरीने या जन्मामध्ये जी आपण काही क्रिया करतो त्याला क्रियमाण म्हणतात आणि ती पुढच्या जन्मासाठी संचिताचं काम करत असते आणि पुढच्या जन्मामध्ये जर त्याचा भोगल्या गेला तर ते प्रारब्ध त्याला भोगल्या गेलं असं आपण म्हणत असतो. इतका सरळ आणि सोपा तो हा सिद्धांत कर्माचा आपल्याकडे सांगितलेला आहे. आपण एखादा माणूस खूप कष्ट करतो प्रामाणिकपणे कष्ट करतो पण तरी सुद्धा जेव्हा त्याला यश येत नाही तेव्हा आपण काय म्हणतो त्याच्या नशिबात नव्हतं त्याच्या प्रारब्धामध्ये ते नव्हतं. म्हणजे काय म्हणजे त्याने चांगली जरी क्रिया केली तरी मागच्या जन्मामध्ये काहीतरी त्याच्याकडनं वाईट घडलेलं आहे आणि म्हणून त्याचं या जन्मामध्ये चांगलं होणार नाही. भोगतो ना घरे संचिता वाटोनी संचिताशिवाय आपल्याला भोगण्याची गरज पडत नाही. संचितामध्ये ते लिहिलेलं आहे आणि म्हणून आपल्याला या जन्मामध्ये तो भोग भोगावा लागतोय. म्हणून लोक म्हणतात त्याच्या प्रारब्धामध्ये ते नाही. पुन्हा कर्माचा सिद्धांत आहे. त्यामुळे आपल्याला जर का पुढच्या जन्मामध्ये चांगलं मुख पाहिजे असेल तर संतांचं वर्णन करावं. संतांची निंदा आपल्या मुखातनं कधी होऊ नये. जर संतांची स्तुती आपल्या मुखानं होत नसेल तर काही हरकत नाही पण निंदा तरी मात्र आपल्या मुखातनं होता कामा नये ही गोष्ट माणसानं लक्षात ठेवली पाहिजे. त्यामुळे मुखाचा हा वापर संत महात्मे करतात. आपल्या समोर जे असलेले जे संत महात्मे आहेत त्या संतांचं वर्णन करण्यामध्ये त्यांची वाणी प्रवृत्त होते आणि म्हणून ते सांगतात की या संतांचा उपकार सांगावया नाही पार. आता काय झालं सांगावया नाही पार असं म्हणण्याचं कारण काय आहे. एखाद्या गोष्टीचं जेव्हा आपल्याला वर्णन करता येत नाही तेव्हा सांगावया नाही पार अशी अवस्था होऊन जाते. अगदी नारद भक्ती सूत्राच्या दृष्टीनं जर विचार करायचा झाला तर मुकास्वादनवत एखाद्याने एखादा गोड पदार्थ खाल्ला आणि त्या माणसाने दुसऱ्या माणसाने त्याला विचारलं अरे काय खाल्लास. लाडू खाल्ला असेल तर तो लाडू खाल्ला हो का कसा होता गोड होता. गोड म्हणजे कसा गोड म्हणजे कसा मुकास्वादनवत खाल्लेला आहे पण त्याचं वर्णन करता येत नाही. गोड होता इथपर्यंत ठीक आहे पण गोड म्हणजे कसा याचं वर्णन आपल्याला करता येत नाही. तेव्हा परिस्थिती काय होते सांगावया नाही पार काय वाणू
तसे शब्दांचा भांडार ज्याच्याकडे आहे, आम्हा घरी धन शब्दांची चलत नाही असं जे तुकोबाराय सांगतात, ते मात्र संत महात्म्यांचं वर्णन करताना बोलतायत. का येवाणू आता न पुरे हे वाणी. संतांचं महत्व एवढं, त्यांनी एवढे कार्य करून ठेवलेलं आहे आणि त्यामुळे संतांचं वर्णन संत करत असतात. एका कीर्तनकाराचं वर्णन दुसरा कीर्तनकार करेल असं नाही, पण एका संतांचं वर्णन एक संत करणार, लक्षात ठेवा. कारण ती एक उच्च अवस्था त्या संत महात्म्यांनी प्राप्त करून ठेवली आहे. त्यांचं वर्णन करू शकत नाही असं त्यांच्याकडे काय आहे, असं ते काय करतात. महाराज सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये, आपण सारखे करीते, आपण सारखे करीते, आपण सारखे करीते, आपण सारखे उपकार करतात आम्हाला मान्य आहे. भगवंतानं काही गोष्टी उपकारासाठी निर्माण केलेल्या आहेत. रविश्चंद्रो घनाः वृक्षाः नद्यो गावश्च सज्जनाः एते परोपकाराय युगे देवेन निर्मिताः. याच्यातल्या आधीच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्यावरती भौतिकरित्या उपकार करतात. रविः चंद्रः घनः वृक्षः नद्यः गावः. नदी चंद्र घना वृक्षा नद्यो गावश्च, 7 गोष्टींपैकी सुरुवातीच्या ज्या 6 गोष्टी आहेत ह्या आपल्यावरती भौतिकतेने उपकार करतात. रवी आपल्यावरती उपकार करतो, अर्थात सूर्य आपल्यावरती उपकार करतो. काय उपकार करतो आपल्याला सांगायची गरज नाही, जीवशास्त्र आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. चंद्र आपल्यावरती उपकार करतो. रवी ही चंद्रः घनाः म्हणजे मेघ आपल्यावरती उपकार करतात. वृक्षाः झाड आपल्यावरती उपकार करतात. नद्याः नदी आपल्यावरती उपकार करते. गावः गाय आपल्यावरती उपकार करते. 6 गोष्टी आपल्यावरती भौतिकरित्या उपकार करतात आणि पारमार्थिकरित्या उन्नतरित्या आपल्यावरती उपकार करणारे सज्जनाः हा 7वा उपकार करणारा आपल्याला भगवंतानं सांगितलं. भगवंत या 7 जणांची निर्मिती फक्त सामान्य जीवावरती उपकार करण्यासाठीच करत असतो. त्याच्यामध्ये संत महात्मे येतात, ज्याला आपण लास्ट बट नॉट द लिस्ट असं मराठीत म्हणतो. कारण काय झालंय, असे बरेच इंग्रजी शब्द आहेत ते मराठीळलेले आहेत बरं का. असं वाटतं ते मराठीच आहेत असं वाटायला लागतं. कारण इंग्रजी इतकं आपल्यामध्ये आता मुरलंय की मराठी कुठेतरी आपली दुरावल्या चालली की काय असा प्रश्न पडावा, इतके इंग्रजी शब्द आपल्या मुखामध्ये येत असतात. ठीक आहे, काय हरकत नाही, परंतु आता त्याला पर्यायी शब्द सुद्धा उपलब्ध नसतात. ते स्वातंत्र्यवीर सावरकरांनी असे अनेक शब्द तयार केले होते बरं का. असे अनेक शब्द त्यांनी तयार केलेले होते की ज्याला मराठीमध्ये पर्याय नव्हता. जसं आपण मोबाईल असं म्हणतो, काय पर्याय मोबाईल, मोबाईलचं मराठीमध्ये काय करायचं, ते आता तयार झालेलं एक गोष्ट आहे, एक वस्तू आहे, त्याला काय नाव द्यायचं. त्यांनी असे अनेक त्या शब्दांचे नामकरण केलेले. ते मुळात बघून घ्या, जवळपास 70-80 शब्द त्यांनी तयार केलेले आहेत.
ते एक प्रकारे मराठी भाषेवरती उपकाराचं आहे. असो, आता इथे आपल्यावरती उपकार करण्यासाठी संत महात्मे आले आणि नाथ महाराज सांगतात कशासाठी त्यांच्याबद्दल मी एवढं बोलतोय, कारण ते आपणासारखे करीती आपल्यासारखं करून टाकतात. ही उदाहरणं आहेत. पुराणामध्ये सुद्धा उदाहरणं बघायला सापडतील आणि संतांच्या चरित्रामध्ये सुद्धा उदाहरणं बघायला सापडतील. सर्वात प्रसिद्ध उदाहरण एकनाथ महाराजांच्या जीवनातलं आपण पाहू शकतो. एकनाथ महाराजांनी जीवनभर भगवान श्रीकृष्णाची उपासना केली आणि वयाच्या उत्तरार्धामध्ये रामभक्तीकडे वळले. अभ्यासकांना पडलेला प्रश्न असं का झालं, त्याचं कारण मी आपल्याला सांगतो. अभ्यासकांना खूप वर्षांपूर्वीपासून हा प्रश्न पडलेला आहे, पण त्याचं उत्तर मी आपल्याला सांगतो. आपल्यामध्ये मुस्लिम राजवट होती आणि अनन्य असे अत्याचार आपल्या हिंदू धर्मियांवरती होत असल्यामुळे कोणीतरी राम निर्माण झाला पाहिजे, कोणीतरी वानर सेना जमा केली पाहिजे आणि कोणीतरी दाढीवाल्या रावणाची दाढी जाळली पाहिजे. याच्यासाठी कोणीतरी यावं हे आवाहन करण्याची गरज नाथ महाराजांना उत्तर काळामध्ये वाटली. म्हणून नाथ महाराज रामभक्तीकडे वळले. आपल्या वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने अजून एक वैभवाची गोष्ट मी आपल्याला सांगतो. दुर्दैवानेही कोणत्याही अभ्यासकांनी आजपर्यंत मांडली नाही, परंतु जे काही परंपरेनं चालत आलेल्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल मी आपल्याला सांगू इच्छितो. आपल्या भारताच्या सुप्रीम कोर्टानं रामलल्लाच्या मंदिराचा आदेश दिला. आपल्या हिंदू धर्मियांवरती खूप मोठे उपकार त्या माध्यमातून झालेले आहेत. रामलल्लाच्या मूर्त्या ज्या आहेत, आता सध्या ज्या विराजमान मूर्त्या आहेत त्या मात्र मूळ मूर्त्या नाही, ते लक्षात घ्या. आपल्याला आश्चर्य वाटेल. अयोध्येमध्ये असलेल्या रामलल्लाच्या ज्या मूर्त्या आहेत, राम लक्ष्मण सीता अशा त्या मूर्त्या होत्या सुरुवातीच्या, त्या मूर्त्या अयोध्येमधून एका, आता त्या पंडिताचं नाव सुद्धा माझ्या लक्षात नाही, माझ्याकडे लिहिलेलं आहे, पण त्या एका तिथल्या पुजाऱ्यानं महाराष्ट्रामध्ये आणल्या. महाराष्ट्रामध्ये त्या दृष्टीनं थोडासा जो कालखंड होता तो चांगला होता आणि नाथ महाराजांचं एक वेगळ्या पद्धतीचं वजन हे समाजावरती होतं. अयोध्येमध्ये अशी अवस्था होती की त्या रामाच्या मूर्त्या सुद्धा उद्ध्वस्त करण्याची तयारी, पण त्या महात्म्यानं त्या मूर्त्या नाथ महाराजांच्याकडे आणल्या. सर्वसाधारणपणे एकनाथ महाराजांच्या समाधीच्या 5 ते 6 वर्ष आधी. एकनाथ महाराजांची समाधी इसवी सन 1599 ची, म्हणजे साधारणतः इसवी सन 1595च्या दरम्यान तिथनं त्या पुजाऱ्यानं मूर्त्या नाथ महाराजांच्याकडे आणल्या आणि एक प्रकारे त्या मूर्त्याच नाथ महाराजांना म्हणू लागल्या, नाथ महाराज माझं रामायण लिहा, माझ्याबद्दल काहीतरी लिहा, माझी काय अवस्था झाली ते पहा. आणि म्हणून नाथ महाराज रामायण करण्यामध्ये प्रवृत्त झाले. नाथ महाराजांच्या रामायणाच्या आधी तुलसीदासजींनी रामायणाची रचना केलेली आहे. त्याच्यामुळे लोकांना अजून एक गैरसमज असा होतो की तुलसीदासांचं पाहून नाथ महाराजांनी रामायण लिहिलं.
त्याचं कारण आपल्याला सांगतो. तुलसीदासजी हे काशीमध्ये वाराणसीमध्ये राहायचे आणि नाथ महाराज तिथे जाऊन आलेले. त्यामुळे एक मराठी माणसाचा एक सहज भाव असा आहे की आपल्यापेक्षा दुसरा माणूस मोठा असतो, बरं का. सहज भाव आहे आपल्या मराठी माणसाचा. दुसरा माणूस कुठल्या हिंदी भाषिक असेल, दुसऱ्या कुठल्याही भाषिक असेल, आपल्याला असं वाटतं तो आपल्यापेक्षा मोठा आहे आणि तो सहज असं त्याला वाटतं की नाही हा मोठा आहे. आणि म्हणून काही अभ्यासकांनी असंही मत मांडलेलं आहे की तुलसीदासजींनी रामायण लिहिलं आणि ती प्रेरणा एकनाथ महाराजांना झाली आणि म्हणून नाथ महाराज रामायण लिहिण्यामध्ये प्रवृत्त झाले, असं नाहीये. तुलसीदासजींनी रामायण लिहिण्याच्या आधी काशी क्षेत्रामध्ये एकनाथ महाराजांनी मराठीमध्ये प्राकृतामध्ये एकनाथी भागवताची रचना केली आणि ती एकनाथी भागवताची रचना इसवी सन 1583 साली नाथ महाराजांनी केलेली आहे. इसवी सन 1583 साली मला वाटतं आधी असेल थोडस 72-73 साली ही नाथ महाराजांनी भागवताची रचना केलेली आहे. आणि त्या ठिकाणी पैठणचा एक महात्मा येतो, संस्कृत स्थानामध्ये मराठीमध्ये तो ग्रंथ लिहितो आणि त्या ग्रंथाची 7 दिवस हत्तीवरून मिरवणूक निघते आणि लोक त्यांना मान्य करतात. लोकमान्यता त्या ग्रंथाला मिळते, पंडित मान्यता त्या ग्रंथाला मिळते की प्रेरणा हा भाव आणि हा भाग हा तुलसीदासजींनी बघितलेला होता. आणि म्हणून तुलसीदासजी नाथ महाराजांच्या दर्शनाला आले होते. एवढा महात्मान आपल्यासमोर किती मोठा आदर्श त्यांनी ठेवला. आणि मग नाथ त्यांची रामभक्ती बघून नाथ महाराजांनी त्यांना सांगितलं की आपण रामायण लिहा. आणि मग तुलसीदासजींनी रामायण लिहिलं. आणि त्यानंतर मग नाथ महाराजांनी जरी रामायण लिहिलं असेल तरी लोकांनी त्याची संगती अशी लावली की नाथ महाराजांनी रामायण लिहिलं कारण तुलसीदासजींनी आधी लिहिलं, पण त्याच्या आधी एकनाथी भागवत लिहिलं आणि त्याचा प्रभाव हा त्यांच्यावरती पडला तुलसीदासजींवर. हे मात्र अभ्यासक सांगत नाही, आपल्या मराठी भाषिकांचं दुर्दैव आहे. म्हणून मला सांगायचं की मराठी माणूस आपल्यापेक्षा दुसऱ्याला फार मोठा समजत असतो. तुलसीदासजींचं नाव जगभरामध्ये पोचलेलं आपल्याला मान्य आहे, पण याचा अर्थ त्यांची पार्श्वभूमी आपण विसरली पाहिजे असं नाही. त्या मूर्त्या आल्या आणि नाथ महाराजांच्याकडे आल्या. पुढे त्या मूर्त्यांचं काय झालं असं काही लोकांना प्रश्न पडला असेल. एकनाथ महाराजांच्या साडूचे चिरंजीव म्हणजे समर्थ रामदास स्वामी, हे पण बऱ्याच लोकांना माहिती नसेल. नाथ महाराजांची पत्नी गिरिजाबाई, नाथ महाराजांची पत्नी गिरिजाबाई आणि समर्थांच्या आई मातोश्री या सख्या मावस बहिणी होत्या. आणि समर्थांचे जे मामा आहेत भानाजी पंत, ते भानाजी पंत एकनाथ महाराजांचे अनुग्रहित शिष्य होते. आणि ते समर्थांना आणि श्रेष्ठांना नाथ महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी वारंवार नेत असत. नाथ महाराजांनी भानाजी पंतांकडे त्या मूर्त्या दिल्या आणि पुढे भानाजी पंतांनी त्या मूर्त्या समर्थांकडे दिल्या आणि समर्थांनी त्या मूर्तीची स्थापना कर्नाटकामध्ये केली. आजही त्या मूर्त्या कर्नाटकामध्ये आपल्याला बघायला सापडतात. एक छोटंसं मंदिर आहे आणि त्या मूर्त्या तिथे आहेत. आता कुठलाही राजकारणी हे मान्य करणार नाही की त्या ह्या मूर्त्या आहेत म्हणून, कारण त्या मूर्त्या ह्या आहेत असं जर मान्य केलं तर केसच सगळी फेल होत जाते. मी सुद्धा हे जाहीररित्या बोलण्याचं कारण काय आहे, आधी जर बोललो तर कदाचित वेगळं माझ्या बोलण्याने एवढा प्रभाव पडेल असं नाही, पण सुतावरून स्वर्ग गाठणारी माणसं असतात की ह्या मूर्त्या इथं नव्हत्याच असा इतिहास सांगितला जातो. महाराष्ट्रामध्ये जा वारकरी संप्रदाय मान्य करतो असं लोक म्हटले असते. म्हणून निकाल लागल्यानंतर आपल्याला सांगतो त्या मूर्त्या रामलल्लाच्या तिथे नव्हत्या आणि असं म्हणणं होतं की त्या तिथेच होत्या आणि म्हणून ती केस खरी म्हणजे जिंकलेली आहे बरं का, पण त्या तिथे नव्हत्या दुर्दैवानं. आणि त्यामुळे हा प्रभाव नाथ महाराजांच्या वरती पडला. नाथ महाराजांनी रामायण लिहायला घेतलं आणि रामायण लिहित असताना युद्धकांडाच्या 44व्या अध्यायापर्यंत नाथ महाराजांनी लिखाण केलं. नाथ महाराजांच्या घरामध्ये गावोबा नावाचा एक मुलगा होता. नदीच्या पहिल्या तीरावरती कावसन म्हणून एक गाव होतं आणि तिथे तो मुलगा होता. पुरणपोळी खाण्याची त्याची इच्छा. एकदा कुठेतरी गेल्यानंतर त्याला पुरणपोळी खायला मिळाली कुठेतरी आणि ते पुरणपोळी खाल्ल्यामुळे त्याला ती पुरणपोळी खूप आवडली. बेताची परिस्थिती, आईची परिस्थिती तशी नव्हती, बाप मेलेला, आता काय करायचं. आणि आईला तो सारखा याला काय म्हणतात त्याने बोट करतो मुका होता, त्याच्याकडे बोट करून सांगितलंय असं केलं. आईच्या लक्षात आलं काय विचारतोय, त्याने सांगितलं पुरणपोळी आहे आणि ते पुरणपोळी हा शब्द त्याने लक्षात ठेवला आणि ती पुरणपोळीच त्याच्या डोक्यामध्ये कायम राहिली. म्हणून पुरणपोळी ह्या एका शब्दाशिवाय दुसरा शब्द त्याला येत नव्हता. असा गावबा, असा मूढमती गावबा. झालं असं वारंवार पुरणपोळीची मागणी करत असल्यामुळे कोणीतरी त्या स्त्रीला सांगितलं पैठणला नाथ महाराजांच्याकडे जा, नदी ओलांडल्यानंतरच आपलं त्यांचं गाव आहे, तिथे जा, रोज पांडुरंगाला पुरणपोळीचा नैवेद्य आहे आणि तू काय कर त्यांच्याकडे तू ठेव म्हणजे त्याला रोज पुरणपोळी खायला भेटेल.
ती स्त्री आली, तिने दिलं. मी मूळ कथा जास्त लाभ वाढवत नाहीये. आली, नाथ महाराजांनी त्याचा स्वीकार केला आणि स्वीकार केल्याच्या नंतर नाथ महाराज एक संत होते आणि अज्ञानी लाभावे सन्मार्गासी हा संतांचा स्थायी भाव असतो. नाथ महाराजांनी विचार केला, नुसता पुरणपोळी हा खातो, याच्यापेक्षा काहीतरी नामस्मरण त्याच्याकडनं घडावं. मग नाथ महाराजांनी त्या गावोबाला, त्याला गावोबा म्हणायचे, त्याचं मूळ नाव काय सांगता येणार नाही पण त्याला गावोबा म्हणायचे. आणि त्याच्यानंतर झालं असं की नाथ महाराजांनी माळ दिली आणि नाथ महाराजांनी असं सांगितलं, असे बाळ अशी माळ उडायची आणि म्हणायचं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. त्याने त्या गावोबाने बघितलं, ती माळ हातातून घेतली आणि फेकून दिली. वारंवार नाथ महाराज करू लागले, माळ हातामध्ये घ्यायला तयार नाही, रामकृष्ण हरी म्हणायला तयार नाही. आता काय झालं, नाथ महाराज विचार करू लागले की आता हा बालक आहे, त्याला याच्या पद्धतीनं शिकवणं गरजेचं आहे. आणि मग नाथ महाराजांनी काय केलं, त्याच्याकडे पाठ करून बसले आणि एक सुतळी हातामध्ये घेतली. सुतळी हातामध्ये घेतली आणि असे गाठ मारू लागले आणि म्हणू लागले रामकृष्ण हरी रामकृष्ण. त्याने बघितलं काय चालू आहे यांचं, वाकून बघितलं. नाथ महाराज काहीतरी सुतळीला गाठ बांधतायत आणि रामकृष्ण हरी म्हणतायत. आता त्यांनी काय केलं, आता त्यांच्या हातातून ओढून घेतला, दोरा हातातून ओढून घेतला आणि अशा पद्धतीने ते बघितलं कशी गाठ मारायची, गाठ मारू लागला. आणि आता एव्हाना आपल्याला पुरणपोळी एकनाथ महाराजांच्या मुळे मिळते हे त्याला समजू लागलं होतं. आणि म्हणून एकनाथ महाराज आपल्याला काय देतात, पुरणपोळी देतात. आणि पुरणपोळी कोण देतं, तर एकनाथ महाराज देतात. त्यामुळे दोन शब्द आता येऊ लागले, एक तर पुरणपोळी आणि देणारा म्हणजे एकनाथ. त्यामुळे त्यांनी काय केलं, गाठ बांधायची, एकनाथ 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 असं करत राहायचं. परिस्थिती काय झाली, एकनाथ नाम घेता सुख वाटले चित्ता, एकनाथ नाम घेता वाटले चित्ता, एकनाथ नाम घेता सुख वाटले चित्ता, एकनाथ नाम घेता. एकनाथ नाम सार वेदशास्त्रांचे बीज, एकनाथ नाम सार वेदशास्त्रांचे बीज, एकनाथ नाम सार वेदशास्त्राचे बीज, एकनाथ नाम सार. संसार दुःख नासे महामंत्राचे बीज, सांगितला. म्हणून मला पहिल्या चरणावरती जास्त भर द्यायचा म्हणून हे चरण बदललं. एकनाथ नाम सार वेदशास्त्रांचे गुज, संसार दुःखनासे महामंत्राचे बीज. संसाराच्या दुःखाचा नाश त्या गावोबाचा झाला एकनाथ 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 नामस्मरण केल्यामुळे. आणि तरी सुद्धा हे दोनच नाव त्याला येत होते. नाथ महाराजांनी सांगितलं की माझा गावोबा रामायण पूर्ण करेल. 44 अध्याय झाले युद्धकांडाचे आणि नाथ महाराजांनी सांगितलं आता मी समाधी घेणार आहे, मला आता या लोकांमध्ये थांबायचं नाही, माझी वेळ झालेली आहे, मला निघायचं आहे. तेव्हा लोकांनी विचारलं महाराज रामायण तर पूर्ण करून जा. त्यांनी सांगितलं माझा गावोबा पूर्ण करेल. लोक हसू लागले, कीर्तनकार विरोध करतात. लोकांना वाटलं नाथ महाराजांनी काहीतरी विनोद केलाय, गावोबा कसं काय पूर्ण करू शकेल रामायण, असा प्रश्न लोकांना पडला. पण नाथ महाराजांनी सांगितलं खरंच गावोबा रामायण पूर्ण करणार आहे. लोक एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागले, काय चालू आहे नाथ महाराजांचं, गावोबा आणि रामायण पूर्ण करू शकेल. नाथ महाराजांनी गावोबाला बोलवलं आणि डोक्यावरती त्याच्या हात ठेवला. आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. नाथ महाराजांनी बाजूला बसवलं गावोबाला आणि लिहायला सांगितलं, आदेश दिला गावोबा रामायण लिहायला सुरुवात कर. गावोबाने रामायण लिहायला सुरुवात केलं. आपल्याला आश्चर्य वाटेल, ज्यांनी भावार्थ रामायण वाचलंय
त्यांना सुद्धा कदाचित कळलं नसेल की कोणीतरी लेखक बदललाय. पण 45-45व्या अध्यायापासून गावोबानी रामायण लिहायला सुरुवात केली. ही कृपा कशाची आहे? नाथ महाराजांची, संतांची कृपा. आपणासारखे करीत तात्काळ. आणि पुढे एकनाथ महाराजांची शिष्य परंपरा मोठ्या प्रमाणामध्ये वाढवण्याचं कार्य हे गावोबा महाराजांनी केलं. अभ्यासकांना पडलेला प्रश्न आहे की नाथ महाराज कुठे थांबले आणि गावोबांनी लिहायला कुठून सुरुवात केली. एवढी एकात्मता त्या दोघांमध्ये आपल्याला बघायला सापडते. एकनाथ महाराजांची कृपा गावोबांवरती झाली. आपण सारखी करीत तात्काळ, नाही काळ वेळ दयाला क्षणामध्ये त्याने आपल्यासारखं करून टाकलं. अजून काय संतांचं? नाथ महाराज सांगतात, दया अंतरात असेल दुसरेपणा तेथे नसे. संतांच्या अंतःकरणामध्ये दया असते. किंवा भूतांची दया हे भांडवल संता. तुकाराम सांगतात, भूतांची दया हे भांडवल सत्ता. भूतांबद्दल, भूत म्हणजे काय? सर्वसामान्य जीव यांच्यावरती कृपा करणं हेच संतांचं खरं भांडवल आहे. आणि त्याच्यामुळेच ते संत म्हणून गणले जातात. त्यामुळे सर्वसामान्य जीवांवरती वेगवेगळ्या प्रकाराने उपकार करणारे जे असतात, अंतःकरणामध्ये दयाभाव ज्यांच्या मनामध्ये येतो त्यांना संत म्हणायचं. काल माझे परममित्र हरिभक्ती पारायण आदरणीय तुकाराम शास्त्री मुंडेंनी सांगितलं, मला आमचं बोलणं झालं, त्यांनी सांगितलं महाराजांची भूतदयेच्या बाबतीमध्ये गाढवाला पाणी पाजण्याचं कार्य नाथ महाराजांनी केलं. आणि त्या बाबतीमध्ये त्यांनी सांगितलं, महाराज मी काल बोललो म्हटले. आणि मला तेच सांगायचं, गाढवावरती दया. कुठल्याही सामान्य काय असतं, कोणावरही कृपा करण्यासाठी संत महात्मे सज्ज असतात. ही चांगली, ही गोष्ट चांगली, ती गोष्ट चांगली नाही असा भाव त्यांच्या अंतःकरणामध्ये कधीही नसतो. गाढव असेल, कुत्रा असेल, डुक्कर असेल, कोणीही कुठलाही जीव असेल त्याच्यावरती उपकार करण्यासाठी संत महात्मे सदैव तत्पर असतात. नाथ महाराजांच्याही जीवनामध्ये अनेक घटना या अशा प्राणी पशु पक्ष्यांच्या माध्यमातून होतात. एखादा हिंस्र श्वापद असेल, अहो नाथ महाराजांना चावायला आलेला तो नाग नाथ महाराजांवरती कृपा करून छत्र धरू लागला, ऊन लागू नये म्हणून थांबला. ते एकनाथ महाराजांचं तरुण वयातलं चित्र भागवतावरती बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघायला सापडतं. ज्ञानस्थ बसलेत आणि वर नाग आहे. लोकांना वाटतं ज्ञानोबारायांचं चित्र आहे. नाही, ते नाथ महाराज त्या वयामध्ये असताना जे तपश्चर्या करत होते त्यांच्या डोक्यावरती नागानं छाया धरलेली आहे. आणि म्हणून ते चित्र आपल्याला, काल्पनिक चित्र आहे पण ते बघायला सापडतं. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया. ही भावना त्यांच्या अंतःकरणात शुद्ध मृदू सभा ह्यनवनी तैसे सज्जनाचे चित्त. स्वच्छ चित्त सज्जनांचं असतं, संतांचं असतं. आणि म्हणून ते काय करतात की कोणावरही उपकार करण्यासाठी तत्पर असतात. दया अंतरात वसे दुसरेपणा तेथे नसे. नाथ महाराज म्हणतात, उदारपणे उदार एका जनार्दनी निर्धार. विठोबा जय जय भोबार दया अंतरात वसे तुझेपणा तेथे नसे. आपणासारखे करती अतिकुळ नाही चित्ती. उदारपणे उदार एका जनार्दनी निर्धार. आपणासारखे करती अतिकुळ नाही चित्ती. विठ्ठल नाथ महाराजांचा अभंग संतांचं महत्व सांगणार आज आपण बघितलं. संतांचं महत्व आपण नेहमी ऐकत असतो. कीर्तनकार संतांच्या महत्वाच्या बाबतीमध्ये कायम बोलत असतात. कदाचित लोकांना तोचतोचपणा वाटत असेल, पण काय असतं, तोचतोचपणा फार महत्वाचा असतो. कारण त्यांना आपल्या हृदयावरती तो शिक्का मूर्तक होत असतो.
संत महात्मे आपल्याला नामस्मरण करायला का सांगतात? एकच नाव आहे, एकच नाव आहे. संत सांगतात रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी नित्यवदे जो वै खरी, तयापासी नुरे पाप नासे त्रिविध हा ताप. नाथ मला सांगतात रामकृष्ण हरी विठ्ठल उच्चार करू हा गजर वाहू टाळी. नाथ मला सांगतात रामकृष्ण हरी मंत्र हा सोपा उच्चारिता खेपा खंडे कर्म. नाथ मला सांगतात आपल्याला संत महात्मे सांगतात नामस्मरण करा, रामकृष्ण हरी म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा, रामकृष्ण हरी म्हणा. मग असं कोणी म्हणतं की तेच तेच नाव का घ्यायचं? तेच तेच नाव घ्यायचं असतं, तेच तेच नाव घ्यायचं असतं, कारण अंतःकाळी तेच आठवणं गरजेचं असतं. लक्षात आलं का? तेच तेच घ्यायचं? कारण ते आठवणं गरजेचं असतं. जीवनभर आपण परमात्म्याची भक्ती जर केली नाही आणि मग एखादा माणूस म्हणला नाही नाही आता नाही, काय तुमचं काय म्हणणं आहे? शेवटी नाव आलं पाहिजे, बरोबर? मरताना नाव आलं पाहिजे, बरोबर? जेव्हा मला असं वाटेल माझं मरण आलंय तेव्हा नाव घेईल म्हटलं, आठवलंच नाही बरं का, गेला नरकात. ते आपल्या राजामेळाचं दृष्टांत माहिती, नारायण नाव ठेवलं, मरताना मुलाला आवाज दिला, ते बरंच आपण ऐकत असतो. नाव आलं पण मुलाचं म्हणून आलं. संत महात्मे आपल्याला नामस्मरण करायला सांगतात, रामकृष्ण हरी म्हणायला सांगतात, वारंवार घ्यायला सांगतात, कारण अंतःकाळी जेवती त्याची प्राणी अशी जाणगती, या लागी श्रीकृष्ण चित्ती अहोरात्री स्मरावा. भरत राजाची गोष्ट आहे. भरत राजा घर सोडून रानामध्ये गेला, वनामध्ये गेला, ध्यानस्थ बसला, परमार्थ करू लागला. तिथे एक हरिणी आली जिच्या पोटामध्ये गर्भ होता, तो आज उद्यामध्ये बाहेर येणार होता. ती हरिणी पाणी पिण्याकरता गेली, वाघाचा आवाज आला, तो गर्भ पाण्यात पडला. पडल्यानंतर त्या भरताचं लक्ष गेलं, ती हरिणी पळून गेली, पाडस हातामध्ये घेतलं, त्याचं पालन पोषण करू लागला आणि आता कायम देवाचं नामस्मरण करण्यापेक्षा, चिंतन करण्यापेक्षा तो हरिणच आठवू लागला. ते हरिण मोठं झालं, वनामध्ये निघून गेलं. माझं हरिण कुठे, माझं हरिण कुठे करता 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 त्याला मरण आलं. जड भरत राजा हरिणी गर्भा गेला, गावात घातला वसलीने. नाथ महाराज या ठिकाणी सिद्धांत सांगतात, अंतःकाळी जेमती त्याची प्राणी असे जाणगती, या लागी श्रीकृष्ण चित्ती अहोरात्री स्मरावा. आपल्या अंतःकाळामध्ये जे आपल्या मतीमध्ये असतं, जे आपल्या बुद्धीत असतं, जे आपल्या वाणीमध्ये असतं, त्याचा परिणाम आपल्या पुढच्या जन्मावरती होत असतो. वारंवार हरिण 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 करता करता तो मेला, म्हणून हरणाचा जन्म प्राप्त झाला. रामकृष्ण हरी जर का म्हटलं तर परमात्म्याच्या पायापर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही. वारंवार परमात्म्याचं नामस्मरण कशासाठी करायचं? कारण अंतःकाळी ते आठवलं पाहिजे म्हणून. तसं वारंवार संतांच्या महतीचं चिंतन का करायचं? कारण आपल्या अंतःकरणावरती त्याचा ठसा उमटणं गरजेचं आहे म्हणून. कारण तो जर ठसा आपल्या अंतःकरणावरती उमटला नाही तर आपल्याला सुद्धा संतांचं महात्म्य वर्णन करता येणार नाही. आणि संतांचं महात्म्य वर्णन करण्यासाठीही आपल्याला जन्मोजन्मीची पुण्य संपत्ती असावी लागते. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये 2-3 गोष्टींना जास्त महत्व आहे. एक तर परमात्म्याचं नामस्मरण घ्या असं कीर्तनकार सांगतात, नाहीतर संतांनी आपल्यावरती किती उपकार केले याची जाणीव वारंवार आपल्याला करून देतात. आणि तो परमात्मा कसा आहे ही तिसरी गोष्ट आपल्याला ते कीर्तनकार सांगत असतात. 3च महत्वाच्या गोष्टी आहेत आणि ते आपल्याला वारंवार आपल्याला संत महात्मे सांगतात. काही तर श्रोते असे आहेत की कीर्तनकारांची कीर्तनं ऐकूनच कीर्तनकार झाले. काही मृदंगाचार्य मी असे बघितलेले आहेत की त्यांनी अनेक कीर्तनकारांची कीर्तन ऐकली आणि ऐकूनच कीर्तनकार झाले. बरं का, कीर्तनकार होणं एवढं सोपं नाहीये बरं का. आज आपल्याला असं वाटतंय टीव्हीवरती आपण कीर्तन पाहतो, रोज पाहतो, कोणी ना कोणीतरी येतं कीर्तन करतं. लोकांना वाटतं अरे हा असं बोलतो त्यापेक्षा मी चांगलं बोलतो. माझा अनुभव सांगतो. सुरुवातीला एका टीव्ही चॅनलवरती, प्रसिद्ध चॅनल आहे आणि त्याच्यावरती कार्यक्रम झाला. सुरुवातीला 100 एपिसोड करण्याचं ठरलं आणि ते कार्यक्रम त्या ठिकाणी झाला आणि त्यांनी ते नाव असे निवडून घेतले YouTube वरून बघून वगैरे, आणि अशी कीर्तनं त्यांनी घेतली. आणि आम्हाला सुद्धा चॅनलमधून फोन आला आणि सांगितलं आपलं कीर्तन ठेवायचंय, आम्हाला 100 एपिसोड करायचं. ठीक आहे, कीर्तन केलं, सगळं झालं. आणि नंतर त्यांनी सांगितलं तुमचे अजून कोणी ओळखीचे कीर्तनकार असतील तर आम्हाला सांगा, लोकांना आवडू लागलंय ते. सुरुवातीचं सांगतो बरं का, सुरुवात कशी झाली. आता 4 वर्ष झाले, सुरुवात कशी झाली. आणि मग असं कीर्तनकार आमच्या जे ओळखीचे लोक आहेत त्यांनी सांगितलं यांना घ्या, याचं चांगलं आहे, त्यांना घ्या, त्यांचं चांगलं आहे. आणि कालांतरानं असं झालं की आता कोणी कीर्तन करायचा असा प्रश्न पडला. आणि नंतर मग काय झालं की ज्याला वाटेल तो तिथे येऊ लागला. मग आल्यानंतर लोक विचार करणार अरे तो करतो म्हणजे मला हरकत नाही. मग फोन येऊ लागले, महाराज जरा आमचं नाव सांगा, आमचं जरा नाव सांगा कीर्तनासाठी. ही अवनती
होणं चुकीचं आहे. मला काय सांगायचं आहे की रोज आपण ऐकतो अतिपरिचयात अवज्ञा असं म्हणतात बरं काय सुभाषित आहे. अतिपरिचयात अवज्ञा संतत गमनादनादरो भवति मलये भिल्ल पुरंध्री चंदन तर्पाष्टमिंधनं कुरुते. काय वर्णन केलंय त्या सुभाषितकारांनी की अतिपरिचयात अवज्ञा. एखादा माणूस आपल्याकडे आला, खूप दिवसांनी आला, वा 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 महाराज तुम्ही आला, फार छान, जेवण केल्याशिवाय जाय, मुक्काम करा, त्याच्याशिवाय जायचं नाही. ठीक आहे, ते महाराज आपल्याला राहतो, जेवण करतो, मुक्काम करतो. दुसऱ्या पुन्हा 8 दिवसांनी आला, महाराज जेवण केल्याशिवाय जायचं नाही, कारण मुक्काम करा म्हणलं तर ह्याही दिवशी तो मुक्काम करेल म्हणून मुक्कामाचं नाव कमी होतं. मग तो म्हणतो हो जेवण करून जातो. तिसऱ्या वेळी आल्यानंतर चहावरती बोळवण, चौथ्या वेळी आल्यानंतर जय हरी, आणि 5व्या वेळी येत असताना नाही मी घरी नाही. आलं का लक्षात? अतिपरिचयात अवज्ञा संतत गमनात अनादरो भवति. सारखं सारखं गेल्यानंतर अनादर होत असतो. मोठ्या माणसाचा सुद्धा अनादर होऊ शकतो, कारण जर सारखा येत असेल. भगवान सूर्य देव आहे, पण तो रोज उगवतो म्हणून त्याला किंमत नाही. लक्षात आलं? रोज उगवतो म्हणून त्याला किंमत नाही. आणि भगवान महाविष्णू कुठेतरी शेषशाहीवरती बसलेले आहेत. भगवान महादेव कुठेतरी पर्वतावरती बसलेला आहे, हिमालयामध्ये कैलास पर्वतावरती. तो दिसत नाही म्हणून त्याचं महत्व आहे. लक्षात आलं? दिसत नाही म्हणून त्याला महत्व देतो. जो देव दिसतो त्याला आपण महत्व देत नाही. का? अतिपरिचयात अवज्ञा. उदाहरण देतात, अतिपरिचयात अवज्ञा संतत गमनात अनादरो भवति. आणि उदाहरण देतात, मलये भिल्ल पुरंध्री चंदन तरुकाष्टम इंधनम कुरुते. मलयगिरी पर्वतावरची जी भिल्लीण आहे, तिथे राहणारी जी स्त्री आहे, त्या मलयगिरी पर्वतावरचे प्रत्येक झाड हे चंदनाचं आहे. आणि अतिशय दिव्य अशा चंदनाची झाडं त्या ठिकाणी त्या मलयगिरी पर्वतावरती असतात. पण तो सुभाषितकार सांगतो, मलये भिल्ल पुरंध्री म्हणजे मलयगिरी पर्वतावर असणारी ती भिल्ल स्त्री काय करते? चंदनम तरुकाष्ठम, चंदनाची जे झाडं आहेत त्याचं जे खोड आहे, त्याचं जे लाकूड आहे, चंदनम तरुकाष्ठम इंधनम कुरुते. स्वयंपाक करायला, पाणी तापवायला त्याचा वापर करते. वास्तविक एवढ्याशा त्या लाकडाची किंमत जगात किती आहे? हजारो रुपयामध्ये एवढंसं लाकूड जर का तुम्ही शुद्ध घेतलं, गाभा घेतला, किती किंमत आहे? एवढंसं लाकूड जर का तुम्ही त्या चंदनाचं घेतलं शुद्ध तर 4-5 हजार रुपयाला मिळतं. पण ती बाई काय करते? मलयगिरी पर्वतावरची, पण रोज तिला ते झाड दिसतात म्हणून त्या झाडाचं महत्व तिला राहत नाही. आणि मग ती काय करते? त्याचं इंधन पाणी तापवायला ती कामाला वापरते. त्यामुळे सतत जरी आपल्याला संत महात्म्यांचं चरित्र ऐकायला मिळालं, सतत जरी कीर्तनकार आपल्याला नामस्मरण करा असं म्हणत असतील, तरी सुद्धा आपण ते केलं पाहिजे, कारण त्यातच आपलं कल्याण आपल्याला सामावलेलं आहे. आणि म्हणून या बाबतीमध्ये कायम आपण जागृत असणं अपेक्षित आहे. संतांचं नामस्मरण करणं, संतांचं वर्णन करणं, भगवंताचं नामस्मरण करणं आणि भगवंताच्या दिव्य चरित्राचं गायन करणं हे सतत घडणं अपेक्षित आहे. कोण करतं याला महत्व नाही, कसं करतं याला महत्व नाही, पण घडतंय याला जास्त महत्व, ही भावना मनामध्ये ठेवणं अपेक्षित आहे. आपण सर्वजण या आश्रमामधील सर्व मंडळी, संबंधित मंडळी, आजूबाजूच्या परिसरातली वारकरी संप्रदायातली ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी असतील, माता भगिनी असतील, या सर्वांनी या कार्यक्रमाचा आनंद गेल्या अनेक दिवसांपासून, अनेक वर्षांपासून घेत आहात आणि आताही आपण या कार्यक्रमाचा आस्वाद घेत आहात. आणि त्यामुळे हा आनंद अशाच पद्धतीने वृद्धिंगत होत राहू अशी अपेक्षा, अशी प्रार्थना परमात्म्याच्या चरणी मी करतो. आणि या सेवापुरी आश्रमामध्ये मागे सुद्धा मी आलो होतो, आमच्या गाडगे महाराजांबरोबर आम्ही पुण्याहून दोघांना एकत्रच आलो होतो येताना. आणि मला रस्ता सुद्धा लक्षात राहिला आणि त्या हिशोबाने मला सोडवायला काही माणसं आली, पण माझ्या लक्षात आलं की इथेच कुठेतरी तो आश्रम आहे आणि बरोबर माझ्या लक्षात राहिला आणि आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग त्या निमित्तानं प्राप्त झाला. असो, झालेली सेवा शांती ब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांच्या चरणी आणि तुम्हाला सर्व सज्जनांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. एक वार संतांचं सर्वांनी नामस्मरण करा. भानुदास एकनाथ एकनाथ एकनाथ, भानुदास एकनाथ एकनाथ, भानुदास एकनाथ एकनाथ एकनाथ, भानुदास एकनाथ, सर्वांनी भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ,
107व्या पुण्यस्मरणानिमित्तची आजची कीर्तन सेवा हरिभक्त परायण एकनाथ महाराजांचे वंशज आदरणीय वेगराज महाराज गोसावी यांनी अत्यंत सुंदर असे कीर्तन नाथांच्या अभंगावरती संतांचा उपकार सांगावे नाही फार आणि एकनाथ महाराजांच्या जीवनातील बऱ्याच गोष्टी आम्ही एवढे वर्ष कीर्तन करतो ना आम्हाला सुद्धा माहिती नाही. समर्थ रामदासांचे आणि नाथांचे एवढे जवळ संबंध होते हे आजच्या तारखेमध्ये आम्हाला माहिती नाही. महाराजांच्या मुखातून आम्हाला ऐकायला मिळालं. प्रत्यक्षात एकनाथ महाराजांचं आगमन हे आश्रमात झालं अशी आमची भावना आहे, आमची श्रद्धा आहे. तुम्ही आल्यानंतर एक वेगळं वातावरण तयार होतं या ठिकाणी. आवर्जून या आश्रमाची सेवा आपल्याला या ठिकाणी दिली. आपण आलात, आम्हाला उपकृत केलं, त्याबद्दल इंचिंग संप्रदाय किसन महाराज वारकर सेवा मंडळातर्फे मी आपला अत्यंत ऋणी आहे. नाथाने एवढं मोठं भांडार या जगाला दिलं, तत्वज्ञानाचं एवढं मोठं भांडार जगाला दिलं आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये परमार्थ जिवंत ठेवला. भागवत सारखी रचना, भारत सारखी रचना आपल्या महाराष्ट्राच्या पवित्र भूमीवरती जे फार मोठे साधू संत होऊन गेले त्यामुळे एकनाथ महाराज अग्रगणी संत आहे आणि आपण त्यांचे थेट वंशज आहात. आमच्या परिसरातील लोकांना आपलं दर्शन झालं. आम्ही तुम्हाला नाथ रूपातच पाहत आहोत. मी माझ्या मंडळाचे अध्यक्ष देशमुख विनंती करतो की आपण महाराजांचा सन्मान करा.